आता आम्ही मध्ये थांबलोय, मध्ये होल घेतलाय हा माझा मित्र कुंदन, तर आम्ही दोघंच चाललोय. तर आपण चाललोय आता, तुम्हाला थांबणे समजत असेल की आपण आता वैतरणा डॅमला चाललोय. मध्ये होल्ड घेतलाय टाइमपास, पुढचा व्ह्यू दाखवतो. तर मी मागवलाय वडा उसळ, समोरच चांगला व्ह्यू आहे. असा खाण्यासाठी मजा घेण्यासाठी इकडेच जावं लागतं इगतपुरीमध्ये. मित्रांनो आपल्याला नाश्ता करून झाला, का निघतो आम्ही. ये ना भाऊ प्रेममध्ये डायरेक्ट आता डॅमला भेटू. मध्ये खोल घेतला, मस्त होता मिसळपाव. तुम्ही नक्की ट्राय करा, नाव तुम्हाला आता माहिती पडेल. बाहेर जाऊन दाखवतो. हा पाठीमागचा व्ह्यू खूप छान आहे. इथं बसूनच पुढचा चांगला व्ह्यू दिसतो. इथं हा मुंबईला जाणारा रोड आणि हा नाशिकला जाणारा रोड. तर इथं मध्ये एक लागतं हे. इथे आम्ही जस्ट नाश्ता केला, तर आपण चाललोय सरळ आता वैतरणा डॅमला. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही इथे वैतरणा डॅमच्या स्टार्टिंग पॉईंटला इथं जरा पोचलो आहे. हा बघा, ही पूर्ण लेक आहे. इथं आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आहे. इथं बसायची पण सुविधा आहे, इथं बसू शकता. खाली जाऊन तुम्हाला ह्याचा व्ह्यू दाखवतो कसा आहे. इथे एक मंदिर आहे, मंदिर बघूया. शंकराचं मंदिर आहे. इथे तुम्ही एक मध्ये एक होल्ड घेऊ शकता थोडा टाइमपास करण्यासाठी. हा पॉईंट झाल्यानंतर आपण पुढे अजून जाणार आहे. हे तर एक स्टार्टिंग पॉईंट, इथं तुम्हाला एक झलक दाखवली. तर आपण पुढे जाऊन वैतरणा डॅम पूर्ण कव्हर करणार आहे. इथं येण्यासाठी तुम्ही कसं येऊ शकता हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं नका, चॅनल सपोर्ट करा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला वैतरणा डॅम कसं येऊ शकता आणि इथे काय काय बघण्याचे स्पॉट्स आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो आम्ही जस्ट आता वैतरणा डॅमच्या इथं पोचलो आहे. मस्त. जर तुम्हाला म्हणजे नॉर्मल राईड करायची असेल तर हा एक बेस्ट प्लॅन आहे वैतरणा डॅम. मुंबईपासून जवळ 150-150 किलोमीटर आहे. कल्याणपासून कितीपासून आहे? 110 किलोमीटर आहे कल्याणपासून. तर हा एक छोटा पॉईंट आहे. पावसामध्ये तर बघण्यासारखं खूप आहे, पण आता तुम्हाला जर उन्हामध्ये हिवाळ्यामध्ये जर शॉर्ट राईड करायची असेल तर हा एक पॉईंट मस्त आहे. सकाळी निघा दुपारवेळेचा पोचाल. मस्त पुढे एक व्ह्यू आहे, दोन्ही साईडला असे लेक आहे आणि मध्ये रोड जातो, तिथं आपण थोडा टाइम स्पेंड करूया. तर आता इकडची तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू बघूया जरा. इथे येण्यासाठी खूप कष्ट केले आम्ही.
आपण वैतरणा डॅमच्या इथं पोहोचलो आहे. हा पाठीमागचा गेट आहे वैतरणा डॅमचा आहे. तर आपल्याला आतमध्ये ते सोडत नाहीत, पण आजूबाजूला जो परिसर आहे तिथं तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. ते तुम्हाला आता मी दाखवतो. खूप मजा येईल तुम्हाला बघून हा व्हिडिओ. तो व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि हा रोड पुढे जातो त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरचा व्हिडिओ तुम्हाला आता आय बटनमध्ये पॉपअप होईल, तिकडे बघा. ते तुम्ही कसं जाऊ शकता ते तुम्हाला माहिती पडेल. तर इथे आता इकडचे सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा एक प्रकारचा डॅम आहे. तर इगतपुरीमध्ये हा मोठा डॅम आहे. मित्रांनो, अशा लाटांचा आवाज येतोय. असं वाटतं मी समुद्र किनारी आलो आहे, पण एक प्रकारचं गोड्या पाण्याचं आहे. इथं वारा असल्यामुळे लाटा येत आहेत. दोन्ही साईडला इथे तलाव आहे, इथे एक आणि मधून एक रोड जातो. तो बघायला खूप भारी वाटतं. तर तुम्ही इथे येऊ शकता हे बघण्यासाठी. इथे 2-3 मस्त क्लिक करू शकता. डॅम मोस्ट सहजदा कोण टुरिस्ट पॉईंट करत नाहीत. इथे जास्त करून राईड करणारे जे व्यक्ती असतात ते येतात थोडा टाईम स्पेंड करण्यासाठी. इथून जर तुम्हाला पुढे त्र्यंबकेश्वरला जाऊ शकता. इथं बघा मच्छी पकडतात. खूपच थकला असेल जरा बिझी लाईफमधून तर थोडा टाईम इकडे येऊन नेचरमध्ये थोडा टाईम स्पेंड करू शकता. तर भारी वाटतंय. आता थोडा जरा आतमध्ये जाऊया चालत नाही तर गाडी जाते बघूया. तिकडे जाऊन तिथं पुढे तिथपर्यंत गाडी जाते, कारण की हा रोड पूर्ण जातो त्र्यंबकेश्वरला. तर बघूया अजून किती फूटपर्यंत जाता येते आणि हा तलाव कुठपर्यंत आहे हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर मित्रांनो, आता आमचा टाइमपास करून झाला आहे, फोटो बिटो वगैरे काढून झाले. बघा इथं असा आजूबाजूचा परिसर आहे. हा मध्ये एक ब्रिज लागतो. दोन्ही साईडला मध्ये बघा, दोन्ही साईडला तलाव आहे आणि म्हणजे ब्रिज आहे. ब्रिज खालून पाणी जातं दोन्ही साईडला. तर इथे तुम्ही हा एक पॉईंट आहे, इथं तुम्ही येऊ शकता. अजून पुढे जाऊन आपण थोडा टाईम स्पेंड करूया कुठेतरी. बघूया अजून कुठे सावली आहे का बसण्यासाठी. तर आत्ता वाजले आहेत दुपारचे 1:30-2 वाजलेत. ऊन तसं टोचत नाही, गारवा आहे, त्याच्यामुळे मजा येते. तुम्ही पण येऊ शकता. आता जाऊया पुढे. इथं आपला टाईमपास करून झाला आहे. पुढे अजून काय स्पॉट असेल आणि जाताना एक आम्ही पॉईंट करणार आहे. तर त्या व्हिडिओसाठी त्या पॉईंटसाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला इथं पुढे काहीतरी अजून काय एक्सप्लोर करता येतं करूया. तर मित्रांनो, हा एक स्पॉट आहे मध्ये, जसं बघू शकता. इथे तुम्ही फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता, जसं पाठीमागे बघताय. तर हा एक थोडं पुढे जिथं मी तुम्हाला ब्रिज दाखवला त्याच्या पुढे जरासं येऊन मी इथं पाण्यामध्ये थोडं जाऊ शकतो. जास्त आतमध्ये जाऊ नका, कारण की पुढे काय दिसत नाही, तर थोडं कातल दिसतंय. तर मी इथं पाय ठेवून थोडी मजा मस्ती करू शकता, पण जास्त आतमध्ये जाऊ नका. पाणी किती डीप आहे हे कुणालाच माहीत नाही आहे आणि तेवढी रिस्क आपण घ्यायची नाही आहे. तर सेफ स्टेप आणि त्या येण्यासाठी थोडी काळजी घ्या. जर येत असाल तर कचरा वगैरे काय करू नका, कारण की इथं टुरिस्ट स्पॉट येतात आणि इथे वगैरे दिसतंय बघा, सगळा कचरा पूर्ण केला आहे. आणि जर तुम्ही इथं येत असाल तर कचरा करायची काय गरज आहे. तर थोडा एन्जॉय करा ना व्ह्यू, आणि कचरा स्वतः घरी घेऊन जावा, म्हणजे दुसऱ्याला पण चांगले फोटो काढायला मिळतील. तर असा कोण येत असेल आणि जर त्याला फोटो काढायचे असेल तर तो कसा विचार करेल. तर एवढी थोडी काळजी घ्यावी आपण. आता आम्ही इथून चाललो आहे. जवळजवळ 2:30 वाजले. अडीच वाजले. आता इथून आम्ही जाऊ रूटनी, दुसऱ्या रूटनी आपण जाणार आहे. तिथं मध्ये एक पॉईंट लागतो, तो पॉईंट कवर करून घरी जाऊया. तर व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत इंटरेस्टिंग वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता हा पॉईंट आपला कवर करून झाला आहे. तर रस्त्यामध्ये अजून एक पॉईंट लागतो, तो पॉईंट आपण कवर करूया. माझ्या आजच्या रायडीच्या मित्राची ओळख करून देतो. हा कुंदन, हा माझा कॉलेज मित्र. आम्ही कॉलेजमध्ये जवळजवळ खूप ट्रेकिंग केले. तर जिथे जातो आता बाईक रायडिंग स्टार्ट केली आहे.
अजून मोठे मोठे राईड करणार आहेत. तर चॅनलवरती नवीन असाल तर सपोर्ट करा. चॅनलवरती तुम्हाला अशा खूप प्रकारचे राईड मिळतील. तर चला अजून एक पॉईंट आपण कव्हर करणार आहे, तो बघूया. तर हा एक गेट दिसला आहे, आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय आहे. हा गेट कुठं बघू शकतो, जसं पाठीमागे बघू शकता, हा आपलं पाठीमागचा वैतरणा डॅम आणि हा एक रोड आतमध्ये जातो. तर बघूया आतमध्ये काय आहे बघण्यासारखं. इथे पायऱ्या तर दिल्या आहेत. चांगलं बांधकाम केलेलं आहे. काय बघूया, हे मी बघितलं नव्हतं इथं काय आहे, काही असू शकतं. बघूया चला. तर इथे प्रॉपर बसण्यासाठी सुविधा आहे. इथे बसून समोरचा पूर्ण डॅमचा व्ह्यूचा पूर्ण आस्वाद घेऊ शकता. तर ही आताशी जागा बनते. तर ही आता जागा बनते. तर इथं हे बनल्यानंतर मस्त दिसते. इकडून पूर्ण डॅमचा प्रॉपर व्ह्यू दिसतो. तर इथं पण तुम्ही येऊ शकता. शांत जागा आहे. इकडे आतमध्ये येऊ तुम्ही समोरचा डॅमचा व्ह्यू पूर्ण मनाने घेऊ शकता. पूर्ण मजा तुम्हाला, पूर्ण मजा, पूर्ण शांतता येते. तर हे कवर केल्यानंतर अजून एक पॉईंट आहे, तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तो पण म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला, तर डायरेक्ट त्या पॉईंटच्या तर भेटूया. आणि मध्ये काही ते खायला प्यायला भेटेल तिथे पण आपण थांबून बघूया. गेटच्या जसं बाहेर आल्यानंतर समोरच बघा तिथं बसायला जागा आहे. इथे बघा, इथे बसायला पण जागा आहे. मस्त आहे पिकनिकसाठी. बघा ही अशी पिकनिक मंडळी आली. तर चला जाऊया आपण. कॅमल पॉईंटला लागूनच इथे एक ढाबा आहे. तर इथे एक खाण्याची सोय आहे. ते तुम्ही गाडी पार्क करून स्वतः खाऊ शकता. तर आम्ही चाललो आहे आणि नंतर आपण जाऊया कॅमल पॉईंट एक्सप्लोर करायला. जसं मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला अजून एक स्पॉट दाखवेन. हाच तर कॅमल पॉईंट. तर मित्रांनो तुम्हाला कॅमल व्हॅली दाखवतो. ही बघा, ही कॅमल व्हॅली हायवेला लागूनच आहे. मस्त स्पॉट आहे. तुम्ही इकडं क्राऊड नसतो इकडे. आणि इथं साईडलाच एक ढाबा आहे. तिकडे आता आम्ही थोडं खाणार, कारण की भूक खूप लागली आहे. तर इथे बघा, हे पावसात तर इथे पूर्ण पाणी वाहत राहतं. त्याच्यामुळे मस्त व्हॅली
दिसते. आता सध्या पूर्ण थोडं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात चालू आहे, त्याच्यामुळे थोडं आता पिवळं हिरवी झाडे पिवळी व्हायला लागली आहेत. पण तुम्ही पावसामध्ये नक्की या इथे. ते बघा खूप छान दिसतंय. पुढचा व्ह्यू तर काय दिसतोय ना, म्हणून तुम्ही इथे नक्की या. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ मी इथे एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, जास्त शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं वैतरणा डॅम आणि कॅमल व्ह्यू, दोन्ही लागूनच आहेत. तुम्ही दोन्ही पॉईंट एका दिवशी कव्हर करू शकता. तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्ही चांगले कंटेंट बनवतोय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज.